भाड्याने राहणाऱ्यांची अवस्था काय असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच. तर आता आपलं स्वतःचं घर असेल तर आपण नाही तसं सजावट करू शकतो, आहे तसं छान छान आपण घराला ठेवू शकतो. पण आपलं स्वतःचं घर नसल्यावर आपण तसं ठेवू शकतो का? नाही ना. तर आजच्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तेच सांगणार आहे. चला तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल. हाय, मी प्रियंका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर भरपूर जणांचे काय प्रश्न होते, त्या प्रश्नांची आज मी तुम्हाला उत्तरे देणार आहे. म्हटलं चला, भरपूर जण मला वारंवार एकच प्रश्न विचारतात की ताई तू स्वतःच्या घरात राहतेस की भाड्याच्या घरात. म्हटलं चला आज ना तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करूयात की आमचं स्वतःचं घर आहे की आम्ही भाड्याने राहतो, आणि किती वर्ष झालं जरी आम्ही भाड्याने जरी राहत असेल तर किती वर्ष झालं लग्नाच्या आधीपासून राहतो की लग्नानंतर झाल्यापासून. असं भरपूर जणांचे काय काय क्वेश्चन असतात, वेगवेगळे प्रश्न ते मला विचारतात. म्हटलं चला आज ना तुमच्याबरोबर काहीतरी ते शेअर करूयात, म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ ना खास तुमच्यासाठीच मी बनवत आहे. आणि सो तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ना समजायला सर्व. आता इथे बाहेर तर काय व्हिडिओ शूट करता येतच नाही, कारण की थोडी प्रिशा झोपली आहे ना, त्यामुळे मी इथं काहीच शूट जास्त घेत नाहीये. पण घरात जाऊन थोडंसं दुसऱ्या रूममध्ये जरी गेला ना, तिथं थोडासा अंधार आहे, लाईट वगैरे गेल्यामुळे ना काहीच नाही, तर बाहेरचा आवाज येतो. त्यामुळे ना म्हटलं चला घरातच एक व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत करते. सो तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके चला मग, आता वेळ आलीच आहे तर सांगूनच टाकते. आम्ही स्वतःच्या घरात राहतोय की रेंटच्या घरात राहतो. आता तुम्ही म्हणता काय हसत हसत ती बोलतीये, नाही का असं तसं. पण एक सांगते, म्हणजे आनंद तर वाटतोय की बघा भाड्याने राहणं हे सोपं नाहीये. आता आमचं आहे ना स्वतःचं घर नाहीये. जसं लग्न झाले तर 4 वर्ष होत आले आम्ही भाड्यानेच राहतोय. आता भाडं भरणं कधी कधी असं वाटतं की कुठेतरी आपण जागा घ्यायला पाहिजे, कुठेतरी आपण राहायला पाहिजे, म्हणजे हे जे भाड्याचे पैसे आहेत ना आपण तिथं भरूयात. पण एवढ्या साऱ्या गोष्टी मॅनेज होत नाही. आता आपल्या एक म्हणजे नाही का एक बाईचा विचार असतो की नाही बाबा की आपण म्हणजे नाही का आपल्या नवऱ्याला सांगायला पाहिजे की, म्हणजे माझं मत कसं वाटतं की मी माझ्या मिस्टरांना सांगते की तुम्ही नाही का कुठेतरी जागा घ्या, आपण भाडं भरण्यापेक्षा आपण ते भरूयात. पण त्यांचं माइंड कुठं वेगळं असतं की त्यांना माहिती आहे बाबा की आपल्याला हे हँडल होणार नाही. जरी आपल्याला स्वतःचं घर पाहिजे पत्र्याचं का असाना, तर त्यासाठी मेहनत तर करावी लागेल. आता एकच गोष्ट सांगायची झाली तर आहे ना, प्रिशाच्या पप्पांवर भरपूर सारं ओझं पडलेलं आहे. जसं की माझं आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आता मी प्रेग्नेंट आहे. आता मला 7वा महिना तर ऑलमोस्ट चालू झालेलाच आहे, आणि त्यामध्ये प्रिशा पण आता 2 वर्षाची झाली. आणि प्रिशाचं तुम्हाला माहितीच असं अचानकपणे ना दुखणं वगैरे हे चालूच असतात आपल्या लेकरांचे. तिचं खाणं पिणं तिचं सर्व गोष्टी आले त्यामध्ये, आणि आता म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आल्या. त्यामुळे ना स्वतःचं घर घ्यायचं नाही घ्यायचं ह्या विचारात तर मी पडलेलेच आहे. पण कधी कधी असं वाटतं की आपलं स्वतःचं हे घर असायला पाहिजे, म्हणजे जे 4 पैसे आपण भाड्याने देतो ना तेच 4 पैसे जर आपल्यापाशी सेव्हिंग म्हणून राहिले तर उद्या आपल्याला काहीतरी कामे येतील. पण आमच्यासोबत तसं काही होत नाही, कारण की आम्ही रेंटी राहत असल्यामुळे ना रेंट द्यावंच लागतं त्यांना. जर आपण 2-3 महिने जरी 1 महिना जरी लेट झालो ना तर आपल्याला ते घरातून काढण्याची पण शक्यता असते, का तर आपण त्यांचं रेंट दिलेलं नाही. आता त्यांचंही बरोबर आहे, त्यांचं पण म्हणजे हातावरचं पोट असं काही म्हणतात ना, तसं त्यांचंही असू शकतं. त्यामुळं त्यांनाही आपल्याला द्यावंच लागतं, आणि नाही दिलं तर तुम्हाला तर माहिती आहे भाड्याचं घर कधी बी खाली कर, अशा गोष्टी आपल्या बरोबर होत असतात. तर तुम्ही म्हणत आता नाही का भरपूर जण म्हणतात ताई तू भाड्याच्या घरात का राहतेस. आता भाड्याच्या घरात का राहते ह्याचं खूप मोठं रिझन आहे माझ्याकडे. सो त्याच्यावर मी एक नक्की मोठा व्हिडिओ ब्लॉग बनवणारच. आणि खरंच सांगू का, आता तुमच्या एवढ्या साऱ्या जणांचे काही काही प्रश्न असतात, आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर मला द्यावंच लागतात. आता थोडीशी मी बाहेर बसले त्यामुळे थोडासा आवाज येतो, घरामध्ये लाईट गेली आणि प्रिशा पण झोपलेली आहे, म्हणून म्हटलं थोडंसं बाहेर शूट करावं असं. तर बाकीच्या गोष्टी म्हणजे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या की मला तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटतात. पण आता आहे ना त्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे खूप जसं थकावेत, असं नको नको वाटतं, काय गोष्टी कराव्यात काय गोष्टी नाही कराव्यात, असंच काही ना काही वाटतं. खरं सांगायला गेलं ना, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची अवस्था वेगळी असते, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. तसंच माझं पण एक छोटंसं स्वप्न आहे, सुंदर स्वप्न आहे, ते म्हणजे घराचं. आता घराचं हे स्वप्न कोणाचं नाही, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर हवं आहे, आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे. तसं माझं पण एक छोटं स्वप्न आहे जे की माझ्या परिवारासाठी आहे आणि माझ्यासाठी आहे की माझंही स्वतःची छान अशी अर्धा गुंठा म्हणा 1 गुंठा म्हणा स्वतःचं जागा असणं, जिथं स्वतःचं फक्त हक्क असणं. आता मी तुम्हाला एक सांगू का, आता आपण भाड्याच्या घरात राहतो पण आपल्या इच्छा होतात का पूर्ण. आता भाड्याचं घर असलं तरी आपण म्हणजे जसं पाहिजे तसं त्या घराला सजू शकत नाही, कारण की आपल्याला माहितीये कधी ना कधी आपण इथं रूम चेंज करून दुसरीकडे आपण राहायला जाणारच आहे.
त्यामुळे आपण काय तिथं बदलाव काय करू शकत नाही, आहे तसंच आपण सगळं ठेवतो. तसंच आहे ना, मला ना असं वाटतं की स्वतःचं जर आपलं घर असेल ना तर छान आपण त्याला आवरूया, सजावट करूयात, व्यवस्थित डेकोरेशन करूयात. आता मी भरपूर जणांचे ब्लॉग्स वगैरे बघते किंवा मी कोणाच्या घरी सुद्धा गेले ना, खूप सुंदर सुंदर त्यांनी घर सजवलेलं असतं आणि आपलं एक स्वप्नच असतं की ते स्वप्नच राहतं की आपल्याला होणार की नाही पूर्ण. आता भरपूर जण म्हणतात तुला काय घर घेणं काय तुला सोपं वाटतं, जागा घेणं काय तुला सोपं वाटतं. हा, मस्त नाही वाटत. त्यासाठी माझा नवराही मेहनत करतोय आणि मीही माझ्याकडनं जेवढं जमल तेवढं मेहनत करते. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता माझ्यापाशी काही सासू सासरे नाहीयेत, त्यामुळे मी प्रिशा, आम्ही, माझा नवरा, आम्ही तिघच राहतो. आता अजून दुसरे एक फॅमिली मेंबर आमच्यामध्ये ऍड होणार आहे, सो आम्ही चौघच राहणार आहे. त्यामुळं कधी होणार कधी नाही होणार आता ह्या गोष्टीचं तर काही माहीतच नाही. बघूया कसं कधी होतं काय होतंय. आता आमचंही घराचं स्वप्न आहे, पण प्रत्येक गोष्टीलाही वेळ लागतं, मर्यादा असते. त्यामुळे थोडंफार तर वेळ त्याला लागणारच आहे. तूप खाल्लं की लगे रूप येतं का, असं भरपूर जण म्हणतात, तर नाही ना, तसं काहीच नसतं, हे की नाही. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं वेळ जाईल, पण स्वतःचं कधी ना कधी भेटेल. पण इतरांशी तुलना करायचं नाहीये की आज तुझ्याकडे आहे, उद्या म्हणजे तुझं आहे ना, हा बाबा हा तुझं आहे ना, तुला चांगलीच गोष्ट आहे, तुझ्याकडे आहे ते छान आहे, जे माझ्याकडे नाही. त्यामुळे तुलना कोणत्याही गोष्टीची करत नाही. देव आपल्याला काही कमी करत नाही, कारण जेव्हा आपण तुलना करत नाही ना तेव्हा देव कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता जाणवत नाही. असं चला, आता माझ्यासारखं तुमच्याही मनामध्ये काही काही प्रश्न असतील आणि तुम्हाला एक सांगू का, मी बोलते म्हणजे मला काही बोलायचं काही समजत नाहीये, पण जेवढं होईल मी तेवढं तुमच्याशी बोलते. तुमचे काही प्रश्न असतील ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कमेंट करून नक्की सांगा, कारण मी तसे व्हिडिओ जरी तुमच्यासोबत ना मी माझ्या गोष्टी शेअर करायला. असं नाहीये की भाड्याने कोणीही राहत नाही, आता आम्हीच राहतो. भरपूर सारे असे लोक आहेत की जे भाड्याने राहतात आणि भाड्याने राहणाऱ्याची अवस्था आहे ना ही त्यांनाच माहिती असते जे भाड्याने राहतात. खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते. आता तुम्ही म्हणताल बाई असं काय भाषण देण्यापेक्षा तू काहीतरी कर, नाही का, तुझ्या नवऱ्याला मदत कर म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित होईल, असं भरपूर जण मला म्हणतील. पण एक सांगू का, मी माझ्या नवऱ्याला मेहनत करायची आहे म्हणून हे युट्यूब चॅनल खोललंय की कधीतरी माझं भविष्यात पुढे ना कुठे माझं चांगलं होईल किंवा माझ्या लेकरांचं चांगलं होईल म्हणून तर मी हे खोललंय. आणि त्याच्यासाठी ना मला खरं सांगू का, तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा आहे ना आमचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ना यार. तुम्हाला किती वेळा सांगितलं, प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच ना छान छान आपल्या युट्यूब चॅनलचा ग्रोथ वाढू दे. आता जी काही मेहनत करते तुम्हाला माहिती आहे का, हे सोपं नाही. प्रेग्नेन्सीमध्ये 7वा महिना चालू असताना देखील आपण घरातले व्हिडिओ काढायचे, लेकराला सांभाळायचं, नवऱ्याचं टिफिन करायचं, बाकीच्या गोष्टी हँडल करायच्या, एवढ्या गोष्टी नाही होत. तरी सुद्धा मी माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी ह्या गोष्टी करतेय. असं कधी कधी व्हिडिओ बघते तर मला असं वाटतं हे लोक करू शकतात तर मी नाही का करू शकत. त्यामुळे म्हटलं चला आज ना माझ्या मनातील काही गोष्टी असतील ना, काही भावना ह्या तुमच्या बरोबर शेअर करूयात. म्हणून माझी खूप जास्त इच्छा झाली खूप दिवसापासून. म्हटलं चला आज ना त्या गोष्टी तुम्हाला शेअरच करून टाकूयात, म्हणजे सांगूनच टाकूयात. म्हणून माझ्या मनातल्या गोष्टींना आज मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि तुम्हाला